शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला भाजपमधील इन्कमिंगवरून शिवसेनेत नाराजी सूत्रांची माहिती। कॅबिनेट बैठकीवर देखील बहिष्कार टाकल्याची माहिती। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, यापुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका। दोन्ही पक्षांनी या गोष्टी पाळाव्यात। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजपसह शिंदे सेनेला सूचना, सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी नाही, मंत्रिमंडळ बैठकीवर कुणीही बहिष्कार टाकला नाही। नाराजीच्या चर्चांवर उदय सामंतांचं स्पष्टीकरण। डोंबिवलीमध्ये 15 दिवसात भाजपचा ठाकरे आणि शिंदेंना धक्का। कमालीची गुप्तता ठेवत शिंदे सेनेच्या अनमोल म्हात्रेंचा भाजपमध्ये प्रवेश, तर काही दिवसांआधीच ठाकरेंच्या सेनेचे रिपेश म्हात्रे भाजपत। ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा पक्षाला रामराम, आज भाजपमध्ये प्रवेश करणार। नाशिकमधील समीकरण बदलण्याची शक्यता। विधानसभेत हिरेंनी दादा भुसेंना आव्हान दिलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा धक्का। राजू शिंदे आज भाजपमध्ये घर वापसी करणार। राजू शिंदेंनी शिरसाटांच्या विरोधात ठाकरेंकडून विधानसभा लढवली होती। एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक, शहाजी पप्पू पाटलांची जोरदार टीका। असंच राजकारण राहिलं तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल, भाजपवर निशाणा। रत्नागिरी नगर परिषदेसाठी राजन साळवेंच्या मुलाला उमेदवारी नाकारली। महायुतीच्या निर्णयाने निवडणुकीतून बाजूला व्हावं लागलं। अथर्व साळवेंचं सोशल मीडियावर भाऊक पत्र। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुठे समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर। चर्चेनंतर अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर होणार। दोषी कोण हे आज स्पष्ट होणार। मुंडव्यातील साईटवर जात अंजली दमानियांकडून पाहणी। जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अधिकाऱ्यांकडून आढावा, मात्र पाहणीसाठी गेटच्या आत सोडण्यास दमानियांना मज्जाव।